नमस्कार मित्रांनो, 400 कोटीचे 2 कंटेनर गायब झाले आहेत. 2000च्या नोटा आणि ठाण्याचा तो बिल्डर. लुटीने महाराष्ट्र हादरला आहे. कुबेरांचा खजिना होता की राजकीय पैसा? काय आहे ही बातमी? काय आहे ही कहाणी? काय आहे ही 400 कोटींची कहाणी? आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. एका तरुणाच्या अपहरणाची साधी वाटणारी केस तपासात नाशिक पोलिसांनी अशा एका गुन्हेगाराचा शोध लावला आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उठून दिली आहे. 400 कोटी रुपयांची रोख रक्कम, 2 कंटेनर, 2000च्या जुन्या नोटा. पण त्या जुन्या नोटांमध्ये खूप काही दडलेलं आहे. ते पण आपण सविस्तर बघूया. कारण ह्या जुन्या नोटा नव्यात लगेच रूपांतर झालेल्या आहेत. आणि एका बिल्डरचे राजकीय कनेक्शन. हे प्रकरण एखाद्या दक्षिण क्राईम किथील सिनेमापेक्षा कमी नाहीत. हे नेमकी प्रकरण काय आहेत आणि यात कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत याची माहिती आपण इथे जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या चोराला घाटात हे 2 कंटेनर लुटले गेले. कर्नाटकच्या चोरीला घाटात 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गुंतागुंतीच्या तपासासाठी आता विशेष तपासणी पथक SITची नियुक्ती करण्यात आली आहे. मग अपहरणातून फुटले 400 कोटींचं भांड काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उघडकीस होतं तेव्हा नाशिकच्या संदीप पाटील या तरुणाचे अपहरण झाले. संदीपचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता संदीपने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने धक्कादायक खुलासा केला की त्याला एका 400 कोटीचे कंटेनर चोरीच्या संशयावरून उचलण्यात आलं होतं. या एका गोष्टीने पोलिसांना 400 कोटीच्या महाकाय लुटमारीच्या गुन्हेगारीपर्यंत पोहोचविलं. मग हे प्रकरण नेमकी सुरुवातीला कसं घडलं? सुरुवातीपासून याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. इगतपुरी तालुक्यातील रहिवासी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपली कहाणी सांगितली. पाटील यांच्यावर 400 कोटी रुपये असलेले रोकड लंपास केल्याचा आरोप करत काही जणांनी त्याचे अपहरण केले. त्यांना अज्ञातस्थळी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हीच की ही रोकड मुंबई ठाणे परिसरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाची असून त्यामध्ये पोलीस दलातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा दावा पाटील यांनी सांगितला आहे. मग 400 कोटीचा बनाव आणि जुन्या नोटांचा खेळ काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. तक्रारीनुसार सुमारे 1.5-2 महिन्यापूर्वीच गोवा राज्यातून कर्नाटकीतील एका देवस्थानी 2000 रुपयांच्या जुन्या नोटा भरलेले कंटेनर नेला जात होता. या कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटींची रोकड असल्याचा बनाव रचण्यात आला होता. ही रक्कम चोरीला गेल्याचा संशय संदीप पाटील यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. पण ह्या जुन्या नोटा नव्यात रूपांतर होत होत्या. मग 2000च्या नोटा आणि बिल्डर कनेक्शन काय आहेत याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. तपासात असे समोर आले की हे 400 कोटी रुपये ठाण्यातील एका बड्या बिल्डरचे होते. नोटबंदीनंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. ही मोठी रक्कम कायदेशीर मार्गाने बदलून घेण्यासाठी ती एका आश्रमात किंवा ट्रस्टकडे पाठवली जात होती. या रकमेचा वापर राजकीय कामासाठी होणार होता असा संशय SITने केला आहे. मग या प्रकरणात आतापर्यंत कोण कोण अटक झाले आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. विशेष तपास पथकाने SITने आतापर्यंत या रॉकेटमधील महत्वाच्या दुव्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये अहमदाबादचा अहवाल ऑपरेटर विराट गांधी, जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, जनार्दन डायगुडे याचा समावेश आहे. अजूनही काही आरोपी फरार असून यात काही बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या 3 राज्यापर्यंत पोहोचले आहेत. नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाचे स्वरूप अत्यंत मोठे आणि संवेदनशील असल्याचं SIT मार्फत याचा तपास केला जाणार आहे. 3 राज्याचे पोलीस समन्वय काम करत असून यामागे कोणते मोठे राजकीय किंवा आर्थिक रॉकेट कार्य करत आहेत
याचा शोध घेतला जात आहे. हे केवळ 400 कोटींच्या लुटीचे प्रकरण नाही, तर यात सत्ता, पैसा आणि पोलीस यंत्रणाचा भयानक खेळ सुरू असल्याचं दिसतंय. एसआयटीच्या तपासात जसे जसे धागेदोरे हाती लागतील, तसे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मोठे बुरुज ढसळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. तर तुम्हाला काय वाटतं ह्या 400 कोटीच्या बंपर ऑफरची? हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.